दिमाखामध्ये असलेला हा सोहळा आज खरंच हे सगळं पाहताना या कुटुंबाकडे सगळं आहे. आज एवढं हे भरलं गोकुळ आहे. सगळे चुलते आहेत, सगळ्या चुलत्या आहेत, पुतणे आहेत, मुली आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत, सगळं सुख आहे. दुर्दैव फक्त एकच आहे, या एवढ्या मोठ्या भरल्या गोकुळाला एक मायेचा आधार देणारी सुनीताताई नावाची आई आज या कुटुंबात नाहीये. आणि त्यामुळे होणारं दुःख हे मोठं आहे. आणि त्यामुळं आज या माऊलीच्या चिरंजीवी आत्म्याला भगवंताच्या जवळ चिरशांती मागण्यापेक्षा काय दुसरं काय मागू शकतो आपण. आज या अतिशय उत्तम कार्यक्रमाचं आयोजन करत असताना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, कारण सध्याच्या काळामध्ये युवा भारुडकार म्हटलं की अवघ्यांच्या डोळ्यापुढे एकच नाव उभं राहतं, ते नाव म्हणजे सावता महाराज फुले. आज या इतक्या छोट्याशा गावातून आज एवढं मोठं नाव, कदाचित संसारमध्ये राहिलो तर संसारमध्ये राहून सावता महाराज किती मोठे आहेत हे निश्चित कळणार नाही. त्याकरता कधीतरी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला बाहेर फिरतो त्यावेळेला कळतं की भारुड म्हटलं की राजगुरू तात्यानंतर फक्त एकच नाव येतं सावता दादाचं. आणि तेवढं तन्मयतेनं एकरूप होऊन विषयाशी संलग्न राहून आज या युवा भारुडकारामध्ये खूप मोठं नाव सावता दादांनी गाजवून टाकलं. आणि दादांच्या नियोजनाखाली त्या ठिकाणी असलेली सेवा, कारण सावता महाराजांचं या कुटुंबाचं माझ्यावरती खूप मोठं प्रेम गेल्या 15 वर्षापासून अगदी निरंतरपणे माझ्यावरती आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्यांची इच्छा होती, दादाची इच्छा होती की आज आईंची सेवा करण्याला निश्चित यायला मिळावं. आणि खरंच आईची सेवा करायला मिळते हे मी माझं भाग्य समजते. या अतिशय उत्तम अशा कार्यक्रमाकरता ज्यांची गायनाची साथ लाभतीये ते खरंच जसं सावता महाराज म्हणजे या घराचं भाग्य आहे, तसं ज्यांच्या साधनेनं, ज्यांच्या गाण्यानं, ज्यांनी त्यांच्या नावाला भाग्यवान केलं, असे आदरणीय भाग्यवंत महाराज. खरंच तुम्ही नावाप्रमाणे तुमचं नावही भाग्यवंत आहे आणि तुम्ही स्वतःला भाग्यवंत करून टाकलं. आणि ज्ञानोबारायांच्या भूमीमध्ये निश्चितच माणूस भाग्यवान होतोच. त्याच्यामुळे अतिशय गोड आणि तितकंच सुंदर गाणं आदरणीय महाराजांचं अनुभवायला, ऐकायला अनेक वेळेला मिळत असतं, आजही मिळतंय. चला, खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या बरोबरीनं अतिशय सुंदर साथ ज्यांची ते आदरणीय शरदजी महाराज घोळवे, त्याचप्रमाणे त्यांची अतिशय उत्तम अशी गायनाची साथ आहे ते बापूजी महाराज धनाने. बापूंची अनेकदा पहिल्यांदाही साथ लाभलेली आहे. त्यांच्याबरोबर अतिशय माने बापू, सुंदर साथ त्यांची. यादव आप्पा, वाघमारे महाराज, माने टेलर आणि अतिशय सुंदर अशी मृदंगाची साथ करणारे, ज्यांचं मृदंग ऐकला की बस तो ऐकल्याबरोबर नुसतं वाजायला लागला की नाचावं वाटतंय, अशी खरं तर जादू ज्यांच्या बोटामध्ये इंद्रदेवानी भरून दिलेली आहे, असे श्री आदरणीय विशालजी महाराज दराडे. अतिशय विशाल असा असणारा मृदंग तुमचा, त्याच्यामुळे अतिशय सुंदर मृदंगाची तडपदार तितकीच सुंदर साथ. दादांनाही खूप धन्यवाद देते. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी गणेशजी महाराज जगताप यांची ही सर्व वारकरी शिक्षण संस्थेतली लेकरं, गोड साथ त्यांची सुद्धा या ठिकाणी अनुभवायला मिळते. खिलारे दादा CMK यूट्यूब चॅनल आणि हार्मोनियम वादक आदरणीय बाबा आणि सर्वच आपण माय भगिनी पुरुष मंडळी, सुंदर साऊंड सिस्टीम, आपल्या सगळ्यांच्यामुळे या कार्यक्रमाला लाभलेलं हे सौंदर्य अभंग श्री तुकोबारायांचा. आणि आज अभंगामध्ये तुकोबाराय आईचं आणि संतांचं विशेष करून देत आहेत. मुळातच आई म्हटलं की आपल्यासमोर एकच व्यक्तिचित्रण उभा राहतं, सुंदर साडीतली, कपाळावरती ठसठशीत कुंकू लावलेली, केसांचा आंबाडा बांधलेली, मायेनं, वात्सल्यानं, ममतेनं आपल्या पुढे उभा असणारी, प्रत्येक क्षणाला आपली काळजी घेणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे आई. प्रत्येकाच्या डोळ्यापुढे आई म्हटलं की हे चित्र उभा राहतं. एक लक्षात ठेवा, ज्याची आई गेली त्याच्या सुखाचा समुद्र आटला. जीवनातलं प्रेम
त्या व्यक्तीकरता संपून जातं ज्या मुलाची अथवा मुलीची आई मरण पावते. आणि एक आहे आईचं प्रेम अनुभवण्याकरता ज्यावेळेला मुलगी म्हणून जन्माला येतो ना त्यावेळेला जास्त भाग्यवान. तुम्हाला आईचं प्रेम अनुभवायचंय, तुम्ही मुलगी होऊन पहा. आणि नांदायला गेलो की ज्यावेळेला परत येतो ना त्यावेळेला पाखरासारखी वाट पाहणारी आई. तुम्हाला सांगते या गोष्टीचा मी आजही अनुभव घेते. ज्यावेळेला रात्रभरात कुठून तरी घरी आईकडे जायचंय असं ज्यावेळेला आईला एखाद्या वेळेला फोन करून सांगायचं की आज मी तुझ्याकडे कीर्तनाहून येतेय, रात्री अख्ख्या रात्रभर 3 वेळा फोन करून काळजीनं तू किती वाजेपर्यंत येणार आहे असं म्हणून दरवाजा उघडा ठेवून एक आवाज दिल्याबरोबर दाराबाहेर येऊन उभा राहते ती आई असते. एक लक्षात ठेवा, नेहमी वाटतं हे प्रेम कुठपर्यंत, आई असेपर्यंत. आणि म्हणून ज्याची आई गेली त्याच्या सुखाचा समुद्र आटला. त्यावेळेला लक्षात येतं ज्यावेळेला दारापुढं कुणीच उभं नसतं, आपणच ज्यावेळेला दार वाजवतो ना त्या दिवशी कळतं घरातली आई गेली. का? आता वाट पाहणारच कोणी नाही, आता काळजीनं विचारणारच कोणी नाही. रात्रभर जागून अगदी असे सून त्या लेकीची वाट पाहणार कोणी नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, आई नावाचं सुख जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत जगातला नितांत प्रेमाचा खळखळणारा झरा ज्या दिवशी आई जाते त्यावेळेला आटून जातो. ते तुलसीदासजींचं एक प्रमाण आहे त्याचं, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ उमा, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, मिलती नहीं वो दोबारा पगले, सबसे बड़ी है माँ उमा, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. माँ सर्वश्रेष्ठ पात्र आहे. महाराज म्हणतात मिलती नहीं वो दोबारा पगले, सबसे बड़ी है माँ, देती है हमें दुआ पगले, सबसे बड़ी है माँ. अगदी आभाळा इतकं व्यापक, समुद्रा इतका अथांग प्रेम करणारी आई काय असते, कशी असते असा विचार करायला गेलो आपल्या पुढे एकच उदाहरण येतं. आईचं प्रेम किती व्यापक असते. माझ्या पोटी येणारी पिढी सात्विक व्हावी, माझ्या पोटी येणारी संतान, माझा मुलगा किंवा मुलगी योग्य संस्कारावरती योग्य मार्गावरती असावी. प्रत्येक आईच्या मनातही असते. का कोणत्या आईला वाटतं का माझ्या आणि पोटी पेतड यावं? नाही. माझ्या पोटी येणारी पिढी माझं नाव कमवणारी असावी. कोणत्याही आईची हीच इच्छा आहे. पुढे जाऊन ती संगतीनं काय होईल हे आपल्या हातात नाही, पण माझ्या पोटी येणारी पिढी कशी असावी प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी येणारी पिढी सुजाण असावी. आणि खरंच हा मनामध्ये संकल्प घेऊन ज्या आईनं आपल्या लेकरांना घडवण्याकरता उत्तम पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर केले आणि ज्या वेळेला उत्तम अशी प्रजा, उत्तम अशी पिढी या माऊलीनं निर्माण करण्याकरता रोज सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालाव्या, रोज हनुमंतराला न चुकता दिवा लावायचा, रोज सिद्धेश्वराची पूजा न चुकता करायची. का? या सगळ्या साधनेचा परिणाम माझ्या पोटी उत्तम उत्तम संतान येईल. आणि खरंच आईच्या या सगळ्या साधनेचा परिणाम निश्चित तिच्या गर्भावरती झाला आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची पिढी महाराज म्हणतायत
नुसती मुलं नाहीत, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, 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 जगी सूर्य जैसे प्रकाशले, जगी सूर्य जैसे प्रकाशले, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, 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 जगी सूर्य जैसा प्रकाश, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसा परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, तिन्ही देव महाराज म्हणतात तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. आणि खरंच या साधनेचा परिणाम म्हणून अशी सुंदर पिढी त्यांच्या पोटी जन्माला आली. एक लक्षात ठेवा, मला नेहमी वाटतं तुम्हाला समजलं तर घ्या, नाही समजलं तर सोडून द्या. तुम्ही जागे असला म्हणजे बरं आहे. हा, फक्त त्याकरता ऐकण्याकरता जागा असायला पाहिजे. काय एक लक्षात ठेवा, आपली आई कशी आहे, वाईट बोलणारी आहे, वाईट चालणारी आहे, वाईट आचरण करणारी आहे, रोज दुसऱ्याच्या घरात कान फुंकणारी आहे, महाभारत घडवणारी आहे दुसऱ्याच्या घरात, नाही का, याचं हे चोर त्याचं ते चोर, याच्या कानात ते बरव, त्याच्या घरात भांडणं लाव. आपली आई कशी आहे आपल्या हातात नाही, पण आपण कोणाची आई व्हायचं हे नक्की आपल्या हातात आहे. चांगल्याची का वाईटाची, माझ्या पोटी येणारी पिढी प्रभू राम व्हावी का माझ्या पोटी येणारी पिढी रावण व्हावी, माझ्या संस्कारावर आहे. माझ्या पोटी येणारी संतती कशी असावी हे मी केलेल्या संस्कारावरती आहे. त्याच्यामुळं इतके उत्तम संस्कार आपल्या मुलांवरती करा की पुढे चालून आपल्याला हे पोटी आले म्हणून पश्चाताप नको व्हायला. कशी पिढी घडवायची हे आपल्या हातात आहे, आणि संस्कार करणं त्याहून हे आपल्या हातात आहे. पण संस्कारी गोष्ट अशी आहे महाराज, पुरुषांना चांगलं माहिती आहे, लावताना शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं, खालची बटन अहो आपोआपच नीट लागतात, पण लावतानाच पहिलं बटन वर खाली झालं, मेलं काम. संस्काराचं तसंच आहे, करतानाच जर ते उत्तम केले, करतानाच जर ते योग्य केले, उभ्या हयातीमध्ये ते परत कधी बिघडूच शकत नाहीत. कशा पद्धतीनं आपल्या मुलांना आपण घडवायचे हे सदैव आईच्या हातामध्ये आहे. आणि खरंच त्या संस्काराने ज्यावेळेला या चारही लेकरांना या आईनं एका वेळेला घडवायला सुरुवात केली, आणि या संस्काराचा परिणाम साक्षात सूर्या इतकी तेजस्वी विद्वान पिढी आईनं घडवली. त्या आईचं नाव आहे
रुक्मिणी. उत्तम पिढी ज्यावेळेला घडवून आई त्या पिढीला मोठी करते, त्यावेळेला मध्येच विषय त्या मौजी बंधनाचा. आणि त्या मौजी बंधनाकरता शुद्धीपत्र हवंय म्हणून आळंदीमध्ये जे मिळालं नाही त्या आणण्याकरता पैठणला ज्यावेळेला विठ्ठलपंत निघाले, जाऊन त्या एवढ्या मोठ्या विद्वानांच्या ब्रह्मसभेमध्ये ज्यावेळेला मांडलं विठ्ठलपंतांनी स्वतःचं गाराणं. मी तुम्हाला आई सांगते की मान्य म्हटले चूक मी केलीये. मी संन्यासी होतो, आधी मी संसारी होतो, संन्यास घेतला. संन्यासी होतो, पुन्हा एकदा संसारामध्ये पाऊल टाकलं. मान्य मी चुकलोय, पण माझ्या चुकीची शिक्षा ही मला मिळावी, माझ्या मुलांना मिळू नये. जर मी चूक केली आहे ना, तर माझ्या चुकीचा अधिकारी मी आहे. माझ्या चुकीचे अधिकारी मुलं कसे असतील? जे म्हणाल ते मी मान्य करेल, जी शिक्षा द्यायची ती मला द्या. एवढ्या मोठ्या ब्रह्मसभेसमोर मान्य केलं. म्हणले पंत एवढा मोठा गुन्हा तुम्ही केलाय की ज्या गुन्ह्याला आतापर्यंत तरी कुठे शिक्षेला प्रायश्चित्तच नाही. अहो पण तुम्ही द्या, तुम्ही म्हणाल ते मी मान्य करेल. हे ज्या वेळेला सांगितलं, म्हणजे एवढी मोठी शिक्षा आहे की या शिक्षेला प्रायश्चित्त एकच, देहांत. ज्या वेळेला हे ऐकलं, आपल्याला आज बोलायला फार सोपं आहे, देहांत शब्द बोलायला काय जातंय, काही जात नाही बोलायला. पण ज्या वेळेला ते अनुभवायचंय त्यावेळेला काय काय अवस्था झाली असेल. परत समाजात दोन बाजू होत्या, एक होती चाहत्यांची, दुसरी होती निंदकांची. जगात प्रत्येकाला लौकिकाच्या नाण्याला निंदा ही दुसरी बाजू आहे. जिथं लौकिक आहे तिथं निंदा आहेच. निंदा कुणाची येड्या गबाळ्याची नसते होत महाराज. ज्याच्याकडे काहीतरी आहे निंदा त्याचीच होते. सावतादादाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात आहे. याचं कारण त्यांची साधना तेवढी मोठी आहे, याचं कारण त्यांचा रियाज तेवढा मोठा आहे, याचं कारण त्यांनी काहीतरी जगावेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. माणूस जेवढा मोठा होतो तेवढा निंदेच्या जवळ जातो. पण एक सांगू, आपण साधं पाणी पित असू, आपल्या निंदकाला बिसलेरी पाजा, पण त्याला जवळ ठेवा. कारण म्हणून आजही आपल्या या घरासमोर गाड्या, ट्रॅक्टर आहेत, ट्रक आहेत, बघा तुम्ही त्यांच्या टायल्या पा, ती फाळकी पा, मोठ्या अक्षरात माणसं लिहितात, निंदकाचे घर. हे नुसतं म्हणायला नाही, खरंच असायला पाहिजे. कारण तोपर्यंत आपली प्रगती होणं केवळ अशक्य आहे. विशालदादा प्रचंड सुंदर मृदंग वाजवतात. तो माणसं म्हणतात काय काय विशाल महाराजांचा मृदंग आहे, वा, त्यांच्यासारखा मृदंग कोणी वाजवणे नाही. पण म्हणले अजून थोडं हात कमीच आहे. यालाच म्हणायची निंदा. म्हणजे असं मी नाही म्हणत दादा, असं लोक म्हणतात. आता कोणती म्हणतात ते तुम्ही विचारपूस करू. यालाच म्हणायची निंदा. ज्याला नावच नसतं, कोणी म्हटलं माहित नाही, कोणतरी म्हणलं होतं. पण याचा अर्थ एकच आहे, तुमच्या इतकं सुंदर कोणी वाजवत नाही, हे देखवत नाही म्हणून. हे ज्याला देखवत नाही त्यांनीच केली म्हणायची. मला येत नाही त्याच्यामुळं माझा काही तसा विषय. माणसं म्हणतात काय भाग्यवंत महाराज गातात, त्यांचं भाग्य मोठं आहे. फारच गोड गातात हो, फारच गोड गातात. पण वरती जरा अजून आवाज जरा कमीच लागतोय. हा असं मी नाही म्हणत, लोक म्हणतात. आता कोणती लोक, यांच्यासारखंच तुम्ही शोधा. पण याचा अर्थ तुमच्यावरच काय येतात, कारण तुमच्याकडे आहे म्हणून तुमच्याकडे येतात. ज्याला गाताच येईना त्याला कसं म्हणेल माणूस, तू वरती कसा गातो, खाली कसा गातो, मध्ये कसा गातो. ज्याला गाता येतंय, निंदा त्याचीच आहे, निंदा वेगळ्याची नाही. सावतादादाचं भारूड आहा अप्रतिम. पण म्हणलं अजून पोराची तयारी अजून व्हायला पाहिजे. का निंदा त्यांची काय, कारण त्यांच्याकडे काहीतरी आहे. ज्याच्याकडे काहीतरी आहे निंदा त्याचीच आहे. इतरांची निंदा होऊ शकत नाही. जिथं लौकिक आहे निंदा त्याचीच आहे. विठ्ठलपंतांच्या बाबतीत काही वेगळं नाही. का, अहो प्रवाहाच्या विरुद्ध चालायचं म्हटलं की कठीण आहे. प्रवास सोबत चालायचं म्हटल्यावर नाव ठेवण्याचा प्रश्नच नाही. पण विरुद्ध चालायचं म्हटलं की कठीण आहे. आणि त्या विरुद्ध चालण्याला ज्यावेळेला या समाजात दोन बाजू आहेत विठ्ठलपंतांना, त्यातली जी लौकिकाची बाजू आहे, जे चाहते आहेत, दादा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. का, अरे
एवढीशी चूक घडलेली आहे विठ्ठल पंतांकडून आणि एवढ्याशा चुकी करता एवढी मोठी शिक्षा. पण ज्या वेळेला जे निंदक आहेत त्या निंदकाच्या डोळ्यात पाणी आलं, बस म्हटले निर्णय बरोबर. असंच व्हायला पाहिजे. मान्य केलं, निघाले रे. माझ्या जाण्यामुळे जर माझ्या लेकरांना सुख मिळणार असेल, माझ्या जाण्यामुळे जर माझ्या लेकरांचं हे बहिष्कृत वाळवंटातलं जगणं संपणार असेल, माझ्या जाण्यामुळे माझी लेकरं पुन्हा एकदा आळंदीत जाणार असतील, मी नक्की जाईल. मी नक्की जाईल. एकदा काय, माझ्या लेकरांकरता रक्ताच्या थेंबा थेंबाला बाप म्हणून जाईल. बाबाचं कर्तृत्व असं महान असते, अचाट असते, डोंगरा एवढं असते. बाप आहे म्हणून जगामध्ये खूप खूप मोठा आधार आहे. ठीक आहे. हे बाप स्वाभिमानी बना, ए बाप अभिमानी कना, ए बाप स्वाभिमानी बना, बाप अभिमानी कना, त्याच्या काळजात सुधा लाजळूची संवेदना, ए त्याच्या काळजात सुधा लाजळूची संवेदना, ए बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, हे बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बापा घराचा रे पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया कोसळते तेव्हा घर, ए जेव्हा खचतो न पाया कोसळते तेव्हा घर. बाप असाच असतो, अचाट कर्तृत्वाचा बाप. ज्यावेळेला निघाले विठ्ठल पंत, एवढा मोठा निर्णय देहांताचा. असं जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, हो जगी ऐसा बाप भावा. जगी पैसा जगी ऐसा बाप भावा, हो जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, हो जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी
बाबा, हा बाप तसाच आहे. पोटा येता हरले पापा, असा बाप. खरंच ज्ञानोबारायांचं भाग्य थोर. विठ्ठल पंतांसारखा बाप मिळाला. आणि ज्या वेळेला एवढा मोठा निर्णय मनाशी बांधला आणि एवढा मोठा निर्णय घेऊन ज्या वेळेला आले अलंकापुरात, महाराज रात्रीची वेळ बघा डोळ्यापुढे, तुम्हाला चित्र आणता आलं तर आणा. कारण कदाचित या निमित्तानं ज्ञानोबा आपल्या अंतःकरणात उभे राहतील. आणि ज्या वेळेला ज्ञानोबा अंतःकरणात उभे राहतील त्यावेळेला निश्चितच आपल्या अंतःकरणातली परमार्थाची भावना उत्तेजित होईल. अलंकापुरात प्रवेश केलाय. रात्रीची वेळ आहे, भयान शांतता आहे. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज नाही. दुरून ऐकू येणारी एखादी कोले कोई स्मशान शांततेसारखी निश्चित निश्चित पडली अलंकापुरी. झालं, इंद्रायणी जुळजुळ वाहणारी पार केली. आणि त्या सिद्ध बेटाच्या रस्त्याने ज्या वेळेला विठ्ठलपंत चालतायत, भला मोठा सगळा पालापाचोळ्याचा खच पडलेला, त्या खचातून ज्या वेळेला पाय जातायत आणि त्या पालापाचोळ्याचा जो आवाज पडला की वाळलेला पालापाचोळा पायाखाली आला की त्या करचोळ्याचा होणारा आवाज, त्या आवाजानं जाग आली रुक्मिणी मातेला. अहो त्या क्षणी उठल्या, ताडकन त्या पर्णकुटीच्या बाहेर जशा आल्या, झपाझप 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 पावलं टाकत. जसं त्या सावलीपर्यंत आल्या, भयान अंधकार आहे. आणि त्या सावलीपर्यंत येऊन काही नाही, फक्त लोटांगण घातलं. कारण माहिती होतं या वाटेनं येणार विठ्ठलपंतांशिवाय दुसरं कोणीच नाही. येतील तर फक्त विठ्ठलपंतच येतील. अहो जसा नमस्कार केला, पहिला प्रश्न विचारला, स्वामी एवढ्या रात्रीच्या आलात? होय. कुठं मुक्काम नाही करावासा वाटला, वस्ती नाही करावीशी वाटली, अगदी एवढ्या रात्रीचे तुम्ही कसं आलात सांगा मला. एवढ्या घाईने आलात? होय. एवढ्या घाईने आलात म्हणजे पैठणी गेला होतात? होय. म्हणजे आपल्या मुलांचं म्हणणं मांडलं? होय. म्हणजे आपल्या बाजूने निकाल झाला? होय. अहो जसं ऐकलं स्वामी, एवढी आनंदाची बातमी आहे. आपल्या बाजूने निकाल झालाय, आपल्या मुलांच्या मौजी बंधन होणार आहेत, आपल्या मुलांचा शास्त्रार्थ पूर्ण होणार आहे, आपल्या मुलांना पुन्हा एकदा आळंदीमध्ये आणि मानानं जाता येणार आहे. स्वामी एवढी आनंदाची बातमी आहे. अंधारात एकमेकाचं चेहरे दिसत नव्हते, पण तरीही या माऊलीनं जाणलं की स्वामी एवढी आनंदाची गोष्ट आहे. आणि मला कळत नाही, तुमच्या बोलण्यात मला नाराजी जाणवते, मला उदासी जाणवते. स्वामी याचा अर्थ काय? बोला तरी, सांगा तरी, नेमकं काय झालंय? सांगितलं रखुमाई सगळं होईल, लेकरांच्या मुंजी होतील, त्यांना आनंदानं आनंदीत जाता येईल, त्यांचंही बहिष्कृत जगणं संपेल, त्यांना इथून अलंकापुरात मानाने इथून पुढे जगता येईल. पण हे सगळं पाहण्याकरता, माझ्या लेकरांचं हे सुख पाहण्याकरता या जगात मी नसेल. याचा अर्थ काय? तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं? एका क्षणात सांगितलं विठ्ठलपंतांनी, हे सगळं होईल रखुमाई, हे सगळं पाहण्याकरता मी नसेल. कारण हे सगळं होण्याकरता शास्त्राने मला प्रायश्चित्त सांगितलंय, आणि ते प्रायश्चित्त आहे देहांत. किंचळल्या रुक्मिणी माता. अहो काय बोलताय? धरले मिनिटामध्ये पाय धरले. मला माहिती आहे माझी थट्टा करताय, मला माहिती आहे माझी मस्करी करताय, मला माहिती आहे माझी चेष्टा करताय. हे खोटं आहे. नाही रखुमाई, हे त्रिवार सत्य आहे. आणि सिद्धेश्वराचे आन आम्हाला लवकरात लवकर इथून निघावं लागेल. मुलांना जाग येण्याच्या आत आम्ही निघालो. दुसऱ्या क्षणाला या माऊलीचं अंतःकरण द्रवीभूत झालं. म्हणजे थांबा, माझी एकच इच्छा आहे. मी आजपर्यंत बायको म्हणून तुम्हाला माहिती आहे, पण आज मला तुम्हाला काहीतरी मागायचे स्वामी. बोल काय? काय माझी एकच अंतिम इच्छा आहे. असं शास्त्र आहे, ज्या वाटेनं नवरा निघालाय ती वाट दुःखाची आहे, ती वाट क्लेशाची आहे, ती वाट दारिद्र्याची आहे, ती वाट कोणत्या परिस्थितीची आहे, ती वाट कशी आहे माहित नाही. ज्या वाटेनं नवरा निघालाय त्या वाटेनं बायकोनं निघावं, त्याचा हात हातात घेऊन निघावं. आणि आज तुम्ही वाट धरलेली आहे मृत्यूची, तुम्ही वाट धरली आहे अंत प्रायचिताची. आणि माझा धर्म मला आता सांगतोय, पतिव्रते जैसा भ्रतार
प्रमाण. माझा धर्म मला सांगतोय, ज्या वाटेनं तुझा पती निघालाय रुक्मिणी, त्या वाटेनं तुला निघायला हवं, त्या वाटेनं तुला जायला हवं. मी तुमच्या सोबत येणार. अक्षरशः आवाक झाले विठ्ठलपंत. म्हणजे खरं सांगू, एक वेळ लेकरांच्या आयुष्यात बाप नसला, निभावते. ज्यावेळेला भूक लागेल ना, वात्सल्याचा पाना देण्याकरता आई हवी. ज्यावेळेला तहान लागेल ना, अगदी काटे काळजीनं दोन दोन थेंब त्याच्या ओठावरती सोडण्याकरता आई हवी. ज्यावेळेला झोप येईल ना, त्यावेळेला अतिशय ममतेनं त्याला जवळ घेऊन थोपटवून त्याला अंगाई म्हणून झोपवण्याकरता आई हवी. रखुमाई, आई म्हणून तुम्ही जवळ असा. बापाचं मला माहित नाही, पण आई म्हणून तुम्ही लेकरांच्या जवळ असणं मला योग्य वाटतंय. स्वामी, तुम्ही म्हणत असाल, पण माझा धर्म मला सांगतोय, मला माझ्या पतीच्या सोबत जाणं हेच इष्ट आहे. लेकरांचं ते मला माहित नाही. माझा सिद्धेश्वर बघून घेईल. मी निघाले ज्या वाटेनं तुम्ही निघालात. अहो शेवटी हो नाही माघार घ्यावी लागली विठ्ठलपंतांना पत्नी आट्टा पुढं. आणि ज्यावेळेला निघाली माऊली, स्वामी अगदी काही क्षण थांबा. का? अहो माझं एक अतिशय महत्वाचं काम आहे, काही क्षण थांबा, मला परवानगी द्या, महत्वाची जबाबदारी उरकून येते. आई काय असते? एक महत्वाची जबाबदारी उरकून येते, काही क्षण इथं थांबा. अहो केवढं मोठं धाडस करावं हे रुक्मिणी मातेकडून शिकावं. ज्यावेळेला आल्या त्या उंबरट्याच्या जवळ फक्त उंबरट्यावर पाऊल टेकवला. संत कवी महिपती महाराज, ज्यांनी संत चरित्र लिहिली सगळी, त्या महिपती महाराजांचं एक वाक्य आहे, ओवीबद्ध आहे, पण त्या ओवीबद्ध वाक्याला इथे अगदी सरळ साध्या स्वरूपात मी तुमच्या पुढे मांडते. ते म्हणतात, सिद्धबेटातल्या या पर्णकुटीमध्ये गडद अंधकार दाटलेला होता. एक छोटासा लांबन दिवा, दगडाचा पेटलेला, तेल थोडं होतं, वात मात्र मोठी होती. आणि त्या वातीचा भव्य लख प्रकाश अवघ्या पर्णकुटीवर पसरलेला होता. दैदिप्यमान झालेले लेकरांचे आणि चेहरे बघण्याजोगे होते. त्या उंबरट्यावरती पाऊल टेकवलं आणि उंबरट्यावर पाऊल टेकवले आतमध्ये लक्ष गेलं. दाराच्या थोड्याशा आड झोपलेली इवलीशी मुक्ताई. तुम्हाला माहितीये तिचं वय किती होतं? महिपती बुवा सांगतात, त्यावेळेला मुक्ताईचं वय 6 वर्षाचं होतं. थोडा विचार करा, आपली 6 वर्षाची मुलं, थोडासा, अगदी माझी लेक आहे 6 वर्षांची आहे आज. त्या 6 वर्षाच्या लेकीला 2 दिवसाकरता बाहेर सोडून जायचं म्हटलं तर काटा येतो. 7 वर्षाची होती मुक्ताई. ज्यावेळेला त्या अंगणातून त्या उंबरट्यातून उभा राहून आतमध्ये मुक्ताईला पाहिलं, त्या मुक्ताईची अवस्था अशी आहे दादा, मुंगाई आणि अंगावरती तिच्या परकर पोलकाय. त्याला एवढे दंड मारलेत, एवढे जोड दिलेत, एवढी ठिगळं दिलीत की नवीन कोणतं आणि जुनं कोणतं हे सापडणं मुश्किल आहे. एखादं सहज म्हणेल, अहो का नाही नवीन घेतलं? अहो जिथं खायला अन्नाचा कण नाही तिथून अंगावरती कपडा कुठून आणायचा? हो, एवढी ठिगळं त्या अख्ख्या परकर पोलक्याला जागोजाग मारलेली. मुक्ताईचे केस गुडघ्यापर्यंत लांब आहेत.